हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज तुम्हाला मी हलका फुलका असा तोंडीला चव आणणारा पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे हिरवा मुगाचा पुलाव। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी मी मोड आलेले हिरवे मूग घेतले वाटीभर, त्यानंतर टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, गाजरचे तुकडे आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण। यामध्ये कमी जास्त भाजीपाला तुम्ही करू शकतात। हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक यांची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। याप्रमाणे पेस्ट केल्यावर पुलाव छान बनतो तुकडे करण्यापेक्षा। त्यानंतर कांदा उभा चिरून घ्यायचा आपल्याला। हे जास्त पातळ चिरायचे नाहीत आपल्याला, कारण की पुलावमध्ये जास्त शिजले जातात। त्यानंतर गाजर देखील स्वच्छ धुवून कापून घ्यायचे उभ्या आकारात। इथे साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। इथे हिरवा वाटाणा वापरला तरी चालू शकतो, पण सध्या सीजन नसल्याने मी फ्रोझन वाटाणे वापरत नाही। त्यानंतर टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। एक बटाटा देखील घेतला आहे आणि कढीपत्त्याची पाने देखील स्वच्छ धुवून घेतली बघा मी। या प्रकारे कट करून आपण दुसरं साहित्य बघा, थोडे शेंगदाणे देखील घेऊया। आता मी इथे बासमती राईस घेते। तुमच्या घरातल्या मंडळीनुसार तुम्ही घ्यायचं आहे, तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे। मी साधारण एक वाटीभर घेतले आहे। आता हे बासमती तांदूळ मी 20 ते 25 मिनिटांसाठी भिजून ठेवणार आहे बघा। स्वच्छ धुवून घ्यायचे प्रथम, त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे साईडला, जेणेकरून पुलाव छान मोकळा मोकळा सुटसुटीत आणि लांब दाण्यांचा बनतो। अगदी झटपट रात्रीच्या जेवणात आपल्याला हलकं फुलकं खायचं असेल तर नक्की करून बघा मुगाचा पुलाव। आणि माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्यानंतर कुकर घेतला आहे मी। कुकरमध्ये साधारण 3 चमचे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे खडे मसाले वापरूया। मी 1 चमचा जिरे, तमालपत्र इतके वापरले आहे। वेलची, इथे तुम्ही खडे मसाले तुमच्या आवडीनुसार वापरले तरी काही हरकत नाही। मी फक्त वेलची आणि तेजपत्र आणि दालचिनी वापरणार आहे। त्यानंतर कांदा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचा आहे बघा। कांदा थोडा परतत आला की त्यामध्ये आपण कढीपत्ता, शेंगदाणे आणि बटाटे एकत्रितपणे टाकणार आहोत। हे देखील छान परतून घ्यायचं आपल्याला। परतत असताना आपण इथे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली ती देखील टाकायची बघा। यामध्ये तुम्ही पुदिन्याचे पाने वापरले तर खूप टेस्ट येते, नक्की वापरून बघा। माझ्याकडे सध्या पुदिना नव्हता। हे सगळं एकत्रित छान परतून आपण त्यामध्ये टोमॅटो देखील वापरू। टोमॅटो, गाजर, हा भाजीपाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकला तरी काही हरकत नाही। टेस्टला अप्रतिम लागतो, शिवाय पचायला देखील हलका आहे आणि प्रोटीनयुक्त हा पुलाव आहे। त्यानंतर मीठ स्वादानुसार। झटपट तुम्हाला बनवायचे असेल तर नक्की ट्राय करून बघा। आजारी माणसाच्या तोंडाला देखील चव येईल या पदार्थाने। त्यानंतर मी वाटीभर जे मूग घेतले होते आपले मोड आलेले, ते सगळे स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। अगदी 1-2 मिनिटांसाठी परतून झाल्यावर आपण त्यामध्ये कोरडे मसाल्यांमध्ये मी हळद वापरणार आहे फक्त, कारण की आपण हिरवी मिरची देखील वापरली आहे बघा। त्यामुळे मी जास्त मसाले वापरत नाही। हळद थोडी परतली की आपण त्यामध्ये स्वच्छ धुतलेला बासमती राईस टाकूया। इथे तुम्ही साधा तांदूळ देखील वापरू शकतात, पण बासमती राईस डोळ्याला दिसायला छान दिसतो पुलावमध्ये। आता हा राईस देखील आपल्याला 1-2 मिनिटांसाठी या मसाल्यात परतून घ्यायचा आहे। आता अंदाजानुसार आपलं पाणी टाकायचं बघा। वेगवेगळ्या तांदूळाला वेगवेगळ्या पाण्याची क्वांटिटी लागते। इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून भिजवला असल्याने मी पाणी कमीच वापरणार आहे। साधारण 2 वाटी पाणी वापरले आहे मी। पाण्याला उकळी आली की आपण कुकरचं झाकण बंद करूया। मंडळी, यूट्यूबवर मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। प्लीज माझी रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी कशी झाली ते देखील कमेंट करून नक्की सांगा। तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा, जेणेकरून माझं चॅनल ग्रो होईल लवकर। आता आपण पाण्याला उकळी येऊ द्या, त्यानंतर कुकरचं झाकण लावूया आणि अगदी 3 शिट्ट्यांमध्ये हा छान पुलाव रेडी होतो। अर्ध्या तासामध्ये आपण छान गरमागरम मुगाचा पुलाव पौष्टिक असा करू शकतो।
घरातील ज्येष्ठ मंडळींना तर फारच आवडेल. आता फुल गॅसवर आपल्याला एक कुकरची शिट्टी काढायची. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. उरलेल्या दोन्ही शिट्ट्या आपण लो फ्लेमवर काढणार आहोत, जेणेकरून पुलाव छान मोकळा मोकळा होतो आणि छान शिजला देखील जातो. मग करणार ना मंडळी ट्राय ही रेसिपी. आता आपले 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण कुकर थोडा गार होऊ द्यायचा आहे, त्यानंतर खोलायचा. बघा किती छान दिसतोय डोळ्याला हा हिरव्या मुगाचा पौष्टिक असा पुलाव, प्रोटीन निघतं. आता सगळं छान आपण एकत्रितपणे करूया आणि गरमागरम जेवायला घेऊया. मी हा रात्रीच्या जेवणासाठी बनवला होता मंडळी, त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर केली ही रेसिपी. रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. अगदी पचायला देखील हलका आणि पौष्टिक असा हिरव्या मुगाचा, मोड आलेला मुगाचा पुलाव. त्यानंतर त्यावर आपण तुपाची धार टाकूया. एक तूप टाकून अप्रतिम लागतो बघा. आता इथे गावरान तुपाचा 1 चमचाभर टाकायचं आपल्याला. पुलाव गरम असल्याने मी घट्टच तूप वापरते. त्यामध्ये आलं ना मंडळी तोंडाला पाणी. मग करणार ना ट्राय ही रेसिपी. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला लवकर खायला. थँक्स फॉर वॉचिंग.